ओय नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्र मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? साधारणपणे 1 तास 10 मिनिटाचा प्रवास करून कलकत्त्याहून मी आता गुवाहाटीला आलेलो आहे, आसामला आलेलो आहे. दुसरा कसोटी सामना गुवाहाटीला होणार आहे. आत्ता मी जे उभा आहे हे जुनं नेहरू स्टेडियम आहे. नवीन स्टेडियम हे बसापारा म्हणून एक नवीन जागी आहे. तिथे आता भव्य स्टेडियम उभारण्यात आलेलं आहे. ही खरं ताकद आहे BCCIची की भारताच्या कानाकोपऱ्यात सर्व महत्त्वाच्या शहरामध्ये आता कसोटी सामना भरवता येईल, एकदिवसीय सामना भरवता येईल अशी मोठी मैदानं उभी राहिलेली आहेत. इथं जर तुम्ही पाहिलं तर आसामचं पहिलं प्रेम हे क्रिकेटवरती नाही आहे, फुटबॉलवरती आहे. कारण लहान मुलांच्या हातामध्ये बॅट कमी दिसते, पायामध्ये फुटबॉल जास्त दिसतोय. बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु मोजक्या गोष्टींवरती मी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. गुवाहाटीला जेव्हा मी आलो तेव्हा पहिली आठवण झाली इथला लोकल गायक, लोकल हिरो म्हणायला गेलं तरी हरकत नाही, जुबिन गर्गची. कारण हा असा गायक होता की ज्यांनी गेल्या तो वयाच्या 52व्या वर्षी देवाघरी गेला. ही गोष्ट इथल्या लोकांना पचत नाही आहे, मलाही पचत नाही आहे. एकाहून एक सरस गाणी त्यांनी सादर केली आहे आसामी भाषामधली. तर त्याचे जे अल्बम्स आहेत ते इतके लोकप्रिय आहेत की लोकांचा तो खरा हिरो होता. परंतु गंमत अशी आहे, लोकांशी जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तो चांगला गायक होता, उत्तम गायक होता म्हणून लोकांचं प्रेम होतं असं नाही. त्याच्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप समाजकार्य तो करायचा. लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी पैसे द्यायचा, अनाथ मुलांना सांभाळण्यासाठी ऑर्फनेजला पैसे द्यायचा, म्हाताऱ्या लोकांच्यासाठी तो मदत करायचा. त्यामुळे तो लोकल लोकांमध्ये जास्त लोकप्रिय होता. का नसणार? कारण नुसता कलाकार नाही तर एक सदहृदयी कलाकार तो होता. आणि त्याचे जे मृत्यू झाला आहे तो अत्यंत विचित्र पद्धतीने झाला आहे, म्हणून लोक इथली अजून हळहळत आहेत. ही गोष्ट मला इथं सांगावीशी वाटते. आता थोडंसं क्रिकेटवरती येतो, कारण भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिकेचा संघसुद्धा माझ्याप्रमाणेच येऊन पोचलेला आहे गुवाहाटीला. आणि आता दुसऱ्या सामन्याच्या तयारीला उद्या लागणार आहे. काही गोष्टी मात्र बोलणं हे गरजेचं आहे, खास करून परत फिरून खेळपट्टीवरती विषय येत होता. मी उलटा विषय मांडणार आहे. जर तुमचा हट्ट हा स्पिन फ्रेंडली विकेटवरतीच खेळायचा जर का असला, तुम्हाला पिचेस जर का अशीच पाहिजेत की जी स्पिन बॉलिंगला मदत करणारी आहेत, तर मग तुम्ही सराव तशा विकेटवरती नको का करायला? करत नाहीत, हट्ट करतात. कारण कलकत्त्याच्या ईडन गार्डनवरच्या ज्या खेळपट्ट्या होत्या ज्याच्यावरती भारतीय संघ सराव करत होता त्या नॉर्मल खेळपट्ट्या होत्या. सामना मात्र तुम्ही अगदी बॉल वळतोय, मधनं सरळ येतोय, खाली राहतोय, वर राहतोय, अशा खेळपट्ट्यांवरती तुम्ही केला आहे. मला परत सांगावं असं वाटतं, अगोदरच्या काळामध्ये लक्ष्मण असू देत, सहवाग असू देत, सचिन तेंडुलकर असू देत, राहुल द्रविड असू देत, हे लोक जेव्हा सराव करायचे तेव्हा ते मॅच सिच्युएशन तयार करायचे आणि मग सराव करायचे. ह्या करत असताना इधर आओ, इधर से दिखेगा, इधर आओ, दिख रहा है आपको? लोकल मुलांना कुतूहल वाटतं की हा कोण आला आणि कसलं शूटिंग करतोय. मी एवढंच म्हणेन की जर तुमचा सराव हा तशा पद्धतीच्या खेळपट्ट्यांवरती केला तर मग तुम्हाला सामन्यामध्ये तशा गोलंदाजीला किंवा तशा अनपेक्षित उडणाऱ्या, अनपेक्षित खाली राहणाऱ्या चेंडूवरती तुम्हाला खेळण्याची शक्यता वाढते. ते होताना दिसत नाही आहे. त्यामुळे अजून भारतीय संघ व्यवस्थापनाला जाग आली आहे असं मला वाटत नाही. मेहनत करतायत का? हो, मेहनत करतायत, पण त्याच्यामध्ये कल्पकतेचा अभाव दिसतोय. कारण तुम्हाला 2 लोकांची जी बोलणी आहे ती सुद्धा कानावर घालतो. सुनील गावस्करांनी म्हणलं की खेळपट्टी फिरकीला थोडी साथ देत होती, कधी बॉल खाली राहत होता, कधी वर येत होता, मान्य आहे. परंतु 124 धावांचा पाठलाग करता आलेला नाही आहे, ही गोष्ट त्यांना मान्य नाही. त्यांचं म्हणणं आहे की फलंदाजांची चूक आहे, त्यांना या खेळपट्टीवरती उभं राहून या धावा करण्याची गरज होती आणि ते अशक्य नव्हतं. हे म्हणत असता गावस्करांनी हे पण सांगितलं, 4 फटके इकडे तिकडे मारून, स्टायलिश मारून किंवा विचित्र मारून या धावा होणार नव्हत्या. तुम्हाला विकेटवरती उभं राहण्याची गरज होती. आणि हे म्हणत असताना ज्या लोकांशी मी बोललो त्यांचं मत एकच होतं की अशा खेळपट्टीवरती अशा चांगल्या फिरकीला तोंड देत असताना
तुम्हाला जिगर असून चालत नाही, तुम्हाला संयम असायला लागतो. त्याचबरोबर तुम्हाला तंत्र असण्याची गरज आहे. फलंदाजीचं तंत्र हे काही पद्धतीने आता नवीन खेळाडू हे विसरू लागलेले आहेत. फास्ट बॉलिंग विरुद्ध तुम्हाला जिगर असून चालते, तंत्राचा अभाव थोडा असला तरी चालतो. स्पिन फ्रेंडली विकेटवरती तुम्हाला खेळायचं जर का असेल तर तुम्हाला उत्तम तंत्र असण्याची गरज असते. हाँ जी, हाँ हाँ हाँ, जरूर 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 जरूर, कोई दिक्कत नहीं. अरे कोई बात नहीं यार, कोई बात नहीं. जाता ना ना ना, कोई बात नाही. क्रिकेटची मॅच चालू होती त्यामुळे त्यांनी थोडं सरकायला सांगितलं, काही चूक नाही त्याच्यात. मी एवढंच म्हणेन की हे तंत्राचा अभाव हा सुनील गावस्करांना त्रास देत होता, जो अत्यंत बरोबर आहे त्यांचा मुद्दा. आणि त्यांनी फलंदाजांना दोष दिला आणि म्हणत असताना त्यांनी नावं कोणाची घेतली नाही, पण संयमाचा तर अभाव दिसलाच. त्याचबरोबर तंत्राच्या बाबतीत तुम्हाला भक्कम बचाव, डिफेन्स तुमचा चांगला नसला तर तुम्ही अशा खेळपट्टीवरती उभं राहू शकत नाही दिसतं. सौरव गांगुलीची जेव्हा भेट झाली तेव्हा तो म्हणला की आम्ही उत्तम प्रकारे विकेट तयार केलेलं होतं, उत्तम प्रकारे. आणि आमच्या लोकल जो ग्राउंड्समन आहे त्यांनी त्या खेळपट्टीबाबत संपूर्णपणे अनुभवपणा लावून मस्त खेळपट्टी तयार केलेली होती. 4 दिवस अगोदर BCCIचे ग्राउंड्समन, क्युरेटर ज्याला म्हणतात, ते येतात आणि त्यांच्या तुम्हाला हाती द्यायला लागतं. त्यांनी निर्णय घेतला की 4 दिवस सामन्याच्या अगोदर पाणी मारायचं नाही. सौरव सांगून थकला की मला इथली माहिती आहे, मी इथं भरपूर क्रिकेट खेळलोय, या खेळपट्टीवरती तुम्ही पाणी नाही दिलं तर गडबड होणार. ऐकलं नाही आणि मग त्या खेळपट्टीने जी जादू दाखवायला पाहिजे होती ती जादू दाखवलेली आहे. त्यामुळे सौरव सुद्धा नाराज झालेला आहे. आणि सौरवचं म्हणणं एवढंच होतं, काय गरज आहे अशा खेळपट्ट्यांवर खेळायची. भारताकडे अप्रतिम 2 फास्ट बॉलर आहेत, चांगले स्पिनर आहेत. आणि हे असताना तुम्हाला हे दिसून आलेलं इंग्लंडमध्ये की चांगल्या खेळपट्ट्यांवरती सुद्धा आपले बॉलर्स हे 20 विकेट काढू शकतात. प्रश्न आहे फलंदाजीचा, जर त्याच्यामध्ये कमतरता आहे तर तुम्ही त्याची काळजी जास्त घेण्याची गरज आहे, याची नाही. म्हणून मी एवढंच म्हणेन की आताच्या ज्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तयारीला 2 गोष्टी करता यायला पाहिजेत. एक तर खेळपट्टी एवढी स्पिन फ्रेंडली ठेवायची गरज नाही, आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का तसंच खेळायचं असलं तर तुमची तयारीसुद्धा तशा पद्धतीच्या खेळपट्ट्यांवरती पाहिजे. उद्यापासून सराव चालू होणार आहे. तुमचा प्रतिनिधी म्हणून मी नवीन स्टेडियमवरती जाणार आहे, नव्या उत्साहाने जाणार आहे आणि हे बघणार आहे की जे शंका, जे प्रश्न आपल्याला भेडसावत आहेत ते भारतीय संघ व्यवस्थापनाला भेडसावत आहेत का, आणि त्याच्यावरती ते उपाय काय करतायत. इथल्या खेळण्याचं प्रमाण आता वाढतं आहे, कुठनंही मिसाईल म्हणजे बॉल येऊ शकतो. त्यामुळे आता मी हा ब्लॉग थांबवतो. मी जे छोटे मुद्दे 2 मांडले, सुनील गावस्करांचा एक मांडला, एक माझा मांडला, एक सौरव गांगुलीने काय सांगितलं, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. त्याच्याकरता फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ता वाजले दुपारचे 3:45, त्यावेळेला मी हे शूटिंग करतोय आणि ऑलरेडी इथं अंधार पडायला लागलेला आहे. याला म्हणतात भारताचा या भागातली गंमत. त्यामुळे सूर्य लवकर उगवतो, लवकर मावळतो, तसा हा ब्लॉग सुद्धा मी लवकर मावळतोय. थँक्यू.